नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. मयुरेशची आई म्हणजे छायाताई ह्या घरी आलेल्या असतात आणि मुक्ताचा सुखी संसार हा त्या त्यांच्या डोळ्याने बघत असतात. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या पोटात आता दुखायला लागलेलं असतं. उघड्या डोळ्यांनी ती बघत असते की कसा मुक्ताचा संसार चांगला चाललाय. मुक्ताच्या घरामध्ये तिला सगळेजण आपुलकीने वागवताय, आदर देताय आणि सई सुद्धा तिच्यावर किती प्रेम करतीये. आणि आई आणि मुलीचा बॉन्ड बघून तर तिची अजूनच जळजळ व्हायला लागते. आणि मग छायाताई आता डायरेक्ट मुक्ताला जाऊन बोलतात की वरवर प्रेम करून काय कोणी आई होत नाही, त्यासाठी मुलांना जन्म द्यावा लागतो आणि आई बनण्यासाठी त्या आईपणाच्या कळा सुद्धा सोचाव्या लागतात, ज्या तू अजिबात सोचलेल्या नाहीये आणि तुला त्याचा अनुभव सुद्धा नाहीये. तर मुक्ताला मात्र फार वाईट वाटत असतं. परंतु नेमकी ही गोष्ट आता इंद्रा ऐकते. इंद्राला आता प्रचंड छायाताईंचा राग आलेला असतो. एरवी ही इंद्रा मुक्ताच्या कितीही विरोधात असू दे, परंतु मुक्ताची एक बाजू मात्र तिला माहीत असते, ती म्हणजे चांगुलपणाची. तिला माहित असतं की ती खूप चांगली आहे. आणि मग मुक्ताचा चांगुलपणा गाजवत आता ती छायाताईंसमोर येते. इंद्रा आता चिडते आणि छायाताईला म्हणते की काही बाया अशा असतात, काही आया ह्या अशा असतात की आईपणाच्या कळा सोसतात तरीही अजून आई झालेल्या नसतात. आईची माया त्यांच्यामध्ये नसते. आणि या गोष्टीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी आधीची सून सावनी. सावनीने सईला जन्म तर दिला, परंतु 6 महिन्यांची असताना ती सावनीला टाकून गेली. आणि एक मुक्ता आहे. सई जरी मुक्ताची मुलगी नसली ना, तर अगदी सख्या आईप्रमाणे ती तिला जीव लावते, सख्या आईपेक्षाही जास्त. आणि तुम्हाला माझ्या मुक्ताबद्दल आणि माझ्या सुनेबद्दल हे बोलण्याचा अजिबातही अधिकार. तेव्हा छायाताई म्हणते की अरे बापरे, तुम्ही सुद्धा मुक्ताच्या पार्टीमध्ये गेलात वाटतं. सागरही हे ऐकत असतो. सागरला आता प्रचंड राग आलेला असतो छायाताईंचा. आणि एक वेळ येते का त्याला हे सगळं ऐकवतच नाही. आता तो डायरेक्ट छायाताईंना म्हणतो की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा मुक्ताचा तुम्हाला अपमानच करायचा असतो का? मुक्ताबद्दल तुम्हाला वाईटच बोलायचं असतं का? आणि मागच्या वेळी सुद्धा मी तुम्हाला चांगलंच सांगितलं होतं की तुम्ही आता जिला बोलताय ती काही गोखले नाहीये, ती आता कोळी आहे. आणि मुक्ता सागर कोळी आहे एवढं नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जर पुन्हा माझ्या परिवारातील कोणाला जरी तुम्ही बोलण्याची हिंमत केली तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे. जी बायको आहे आणि सईची आई आहे. आणि सईवर सुद्धा माझ्यापेक्षा जास्त अधिकार तिचा आहे. आणि पुन्हा जर तुम्ही सईवरून मुक्ताला हिनवलं ना तर खबरदार. तर छायाताई मुक्ताला जे काही बोललेले असतात त्यामुळे मुक्ता फार हर्ट झालेली असते. आणि आपण कधीही आई बनू शकत नाही आणि आईपणाच्या कळ्यात सोसूही शकत नाही, यामुळे तिला फार वाईट वाटत असतं. सागरला मात्र तिचं हे दुःख समजत असतं. सागरच्याही मनात विचार येऊन जातो की आपण मुक्तासाठी काहीतरी करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, नक्कीच यामागे काहीतरी रिझन असेल किंवा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला काहीतरी सोल्युशन सुद्धा भेटेल. आपण एकदा ट्राय करायला पाहिजे असं सागरने ठरवलेलं असतं. तर एकमेकांची काळजी घेत एकमेकांसोबत राहून सागर आणि मुक्ता एकमेकांवर प्रेम करायला लागलेले असतात. सागरला आता मुक्तासाठी काहीतरी करायचं असतं. आणि मग मुक्ताच्या टेस्ट करून घेण्यासाठी सागर आता मुक्ताला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार असतो. मुक्ता सागरला म्हणत असते की हे बघा, ऑलरेडी माझ्या या सगळ्या टेस्ट झालेल्या आहे आणि मला पुन्हा पुन्हा त्या टेस्ट करून मला पुन्हा पुन्हा डिस्टर्ब नाही व्हायचंय. सागर म्हणत असतो की पण अहो, आपण एकदा प्रयत्न तर करून बघूयात. तर मुक्ता म्हणत असते की आपण जरी प्रयत्न केले तरी यातून काही साध्य होणार आहे का? सागर मुक्ताला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मुक्ताला असं वाटत असतं की नेहमीप्रमाणे तिच्या टेस्ट निगेटिव्हच येतील आणि या सगळ्यातूनच तिला खूप त्रास होईल. आणि जेव्हा ती निगेटिव्ह रिपोर्ट बघेल तेव्हा ती आणखी डिप्रेशनमध्ये जाईल. त्यामुळे मुक्ता सागरला पूर्णपणे टाळत असते. असे खूप दिवस निघून जातात आणि मग सागर आता मुक्ताला डेटवर घेऊन जायचं ठरवतो. सागर मुक्ताला म्हणत असतो की हे बघा, मूल होऊ द्यायचं आहे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. हा निर्णय तर तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्हाला आई व्हायचंय की नाही. परंतु या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही आई बनण्यासाठी सक्षम आहात आणि तुमच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाहीये हे सत्य मात्र जगासमोर येणं खूप गरजेचं आहे. मुक्ता सागरला म्हणत असते की अहो, पण तुम्ही हे सर्व का करताय आणि माझा झालेला अपमान तुम्हाला का बघवत नाहीये? तेव्हा सागर म्हणतो की हे बघा, तुम्ही माझी बायको म्हणून समाजात वावरता. मला मी बायकोचे सगळे अधिकार सुद्धा दिले. जेव्हा 4 चौघात तुमची बायका लायकी काढतात किंवा तुम्हाला नाही नाही ते बोलतात तेव्हा मात्र मला अजिबात सहन होत नाही. तर आता सागरच्या डोळ्यामध्ये मुक्ताने प्रेम बघितलेलं असतं आणि मग मुक्ता आता टेस्ट करण्यासाठी रेडी होते. मुक्ता सागरला हो तर हो म्हणत असते, परंतु आता मूल होण्याचे तिला काहीही होप्स नसतात आणि ती कधीही आई होऊ शकत नाही हेच तिला माहीत असतं. तर का कोणास ठाऊक, परंतु सागरला मात्र मुक्तामध्ये कुठलीही कमी नाहीये आणि ती आई होण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे असं त्याला वाटत असतं. तो विचार करत असतो की जी मुलगी सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांसाठी एवढं सगळं करते आणि मग तिच्यासोबत असं वाईट कधीच होणार नाही असा विचार सागरने केलेला असतो. आणि सागर आणि मुक्ता आता एका डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतात. परंतु त्या
डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार असतो आणि मग 3 महिन्यानंतर आता सागर आणि मुक्ता पुन्हा त्या डॉक्टरकडे गेलेले असतात. सागर आणि मुक्ता आता दोघंही हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि हॉस्पिटलमध्ये आता जेव्हा रिपोर्ट्स हे मुक्ताच्या हातामध्ये येतात तेव्हा रिपोर्ट्स मात्र काहीतरी वेगळं सांगत असतात. चक्क मुक्ता ही प्रेग्नंट असते. तर आता सागरला आणि मुक्ताला दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे नक्की शक्य तरी कसं काय झालं. यामागे 2 कारणं असतात. पहिलं कारण जे असतं ते म्हणजे मुक्ता कधीही आई होऊ शकणार नसते, कारण मुक्ताने आधीही रिपोर्ट्स आणलेले असतात, आधी टेस्ट केलेल्या असतात, परंतु प्रत्येक वेळी तिच्या टेस्ट ह्या निगेटिव्हच आलेल्या असतात. आणि दुसरं कारण म्हणजे मुक्ता आणि सागर नवरा बायको असून सुद्धा ते नवरा बायको प्रमाणे कधी एकत्र आलेलेच नसतात ना, त्यांच्यामध्ये संबंध झालेले असतात. तर मुक्ता प्रेग्नंट कशी काय राहू शकते प्रश्न मुक्ता आणि सागरला पडलेला असतो. तर हे सगळं कसं काय शक्य झालं त्यांना आठवते ती म्हणजे डिनरची रात्र आणि तिथूनच आता या गोष्टीचा खुलासा होतो. मुक्ता आणि सागर जेव्हा त्या डिनर डेट वरून परत येत असतात तेव्हा त्यांना पाऊस लागलेला असतो. दोघंही पावसामध्ये भिजत असतात आणि मग जवळच एक हॉटेल असतं आणि त्या हॉटेलमध्ये मुक्ता आणि सागर दोघंही गेलेले असतात. तर मुक्ताला ऑलरेडी सागरच्या मनातलं ते प्रेम दिसलेलं असतं, त्याच्या डोळ्यातलं ते प्रेम तिला जाणवत असतं आणि त्याच वेळी मुक्ता आणि सागर दोघंही एकत्र आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये प्रेम संबंध जुळून आलेले असतात. मुक्ता आणि सागर दोघंही भानावर नसतात, कारण त्यावेळी सावनी त्यांच्या मागावर असते. रात्री दोघंही दारू पिलेले असतात आणि दारू पिण्याचं मागचं सत्य हे असतं की जेव्हा ते डिनर डेटला गेलेले असतात तेव्हा सावनी मुक्ता आणि सागरवर तर ऑलरेडी जळत असते. सागरचा पाठलाग करत ज्या हॉटेलमध्ये ते दोघंही आलेले असतात त्या हॉटेलमध्ये सावनी आलेली असते आणि मुद्दामच तिने त्यांच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केलेली असते, जेणेकरून ती दारू त्यांना नंतर भिनते आणि मुक्ता आणि सागर दोघंही आता नशेमध्ये असतात आणि नशेमध्ये त्यांच्याकडनं हे सगळं होऊन गेलेलं असतं. दोघांनाही एकमेकांचं भान राहिलेलं नसतं आणि ही गोष्ट आता दोघांनाही आठवते की कशा प्रकारे ते हॉटेलमध्ये थांबले होते आणि जेव्हा दारूच्या नशेत होते तेव्हा त्यांचे प्रेमसंबंध झाले होते आणि त्यातूनच आता हा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला. हे सगळ्या सत्याचा उलगडा आता मुक्ता आणि सागरला झालेला असतो. मुक्ता आणि सागर आता दोघंही आई बाबा होणार असतात आणि हे सत्य जेव्हा घरच्यांना समजतं तेव्हा सर्वजण घरचे प्रचंड खुश असतात. इंद्राही खूप खुश असते आणि सगळ्यात जास्त खुश असते ती माधवी, कारण वर्षानुवर्ष स्वामींना नवस करणारी माधवी आता तिचा नवस पूर्णपणे फिटलेला असतो आणि स्वामींच्याच कृपेने आता मुक्ताच्या पदरामध्ये त्यांनी बाळ टाकलेलं असतं. ही गोष्ट सगळ्यांना खूप सुखावणारी असते. तर मुक्ता आणि सागर सुद्धा या डिसिजनमुळे खुश असतात, कारण ते जे काही झालेलं असतं ते दोघांच्या मर्जीने झालेलं असतं. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि जर हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.